ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. चांगलं काय नको बसे महाराज कुठे आहेत? बसे महाराज नंदा महाराज बसे. Receive 100 rupees on Google Pay for business. थोडं घ्या, घ्या अजून थोडं. सर्वांना विनंती रिपब्लिकन करायचं आपल्याला पोलीस चौकी समोर भजन झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण आल्यावर बाकी बोलतो एक रिंगण आपण इथं तुकाराम 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 रिंगण करा रिंगण करायचं तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 हॅलो 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 Japan Light बस माईक कुठं तुमचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरीचा वार करी त्याचे पाय माझे करी तो का उत्तम चांदाळ पायी पूर्वी न तपाळे वंदे होय हरारा तत्वपुरी ऋषी करा मुखी नाम गर्जेवाणी म्हणे नाभयाची दनी मुखी नाम गर्जेवाणी म्हणे नाभयाची दनी जो गजर पंढरपूरला आज सडक मिळाला आहे तो गजर आज नामाच्या ओघात आपण या कामच्या सजीमध्ये आवड तालुका दिल्ली समाज तुकोबार आहे यादवबार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व प्रकारे पावन झालेल्या या मावळ तालुक्यामध्ये वायर बघ वायर बघ वायर वायर घ्या वायर वायर जर असं वाटत सगळे तुकोबार आहे मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाऊस झाला मावळ तालुका या मावळ तालुक्यात खरं जर पाहिलं तर आज कसा करता तर या ठिकाणी दिंडी आपल्या आधी कुठं ओली संख्येत आली हो हो ओली संख्येतच आली का बरं आली याचं कारण एकच साबळेवाडी पवित्री या ठिकाणी श्रद्धास्थानात गेलं तुकोबारायांचं मंदिर आणि या मंदिरामध्ये बघून आणि मंगळसूत्र केलेल्या किती दिवस झाले खरेदी झाले आपण या ठिकाणी अनुसूचित जे महाराष्ट्राचे आज आपण या ठिकाणी आलो कसं करता आपली मागणी काय आहे नामस्मरणाची आहेच आहे पण त्याच फार मोठी जबाबदारी मोदी चुकी सुद्धा त्यांना तो धन्यवाद द्यावे थोडे जाईल कारण कसं इतकी कसोटीने उशीर जरी लागला असतात तर मी संपूर्ण वारकरी मंडळीतर्फे महिला वर्गातर्फे मी विनंती करतो का मोदी चुकी त्याचा लवकरात लवकर प्रसाद तपास लावून माझं सुचित रामकृष्ण उपस्थित सर्व वारकरी बंधू भगिनी संपूर्ण मावळ तालुक्यातील सर्वांचं अधिष्ठान असलेलं गोवित्री साबळेवाडी फाटा तुकाराम महाराज या मंदिराचे गेल्या 1 महिन्यापूर्वी चोरी झाली आहे आणि
त्या चोरीचा तपास वेळेवर नाही झाला म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुक्यातील मावळ तालुका दिंडी समाज असेल, मावळ दिंडी समाज असेल, भंडारा डोंगर दिंडी समाज, रामचंद्र डोंगर दिंडी समाज, बोरवाडेश्वर दिंडी समाज, त्याचप्रमाणे संपूर्ण मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय मंडळ सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी आपण आमच्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नियोजित वेळेप्रमाणे 11 वाजता आपण या दिंडीचं आयोजन केलं आणि शांततेच्या मार्गामध्ये आपण त्या पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत. ज्ञानोबा तुकाराम या भजनानी शांततेच्या मार्गामध्ये आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलेलो आहे. गेले अनेक वर्षापासून आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या भक्ती मार्गाने आपण सर्व वारकरी, मग बंधुत्व असन, सामाजिकता असन, असा सर्वांचा आपल्याला जो काही घालून दिलेला आदेश आहे त्याप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील वारकरी त्या ठिकाणी शिवाजी चौकापासून त्या पोलीस स्टेशनपर्यंत येत असताना आपण सर्वांच्या उपस्थितीत त्यांना हेच विचारणार आहे की गेल्या मे महिन्यामध्ये आपल्याला चोरी झाली, ती तक्रार या ठिकाणी दिली आणि त्यानंतर विश्वस्त मंडळ 2 वेळा या ठिकाणी येऊन त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि ती दखल घ्यावा म्हणून खऱ्या अर्थाने एक वारकरी, कारण हे सर्वांच्या भावनेवरती खऱ्या अर्थाने थोडस नकळत भावना दुखावल्या जातात आणि म्हणून आपण याचा लवकरात लवकर विचार करावा. कारण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांनी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना जी शिकवण दिली त्या शिकवण्याचा आदर करून हे वारकरी काम करत असतात. त्यांना कुठलंही महत्व दिलं जात नाही, त्यांचा आदर केला जात नाही आणि खऱ्या अर्थाने ते आपल्याला सूचित करायचे आणि म्हणून या ठिकाणी सर्व तालुक्यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य, निष्ठावंत वारकरी आपण पाहता गेल्या अनेक वर्षापासून देहू ते आळंदी, आळंदी ते देहू पासून पंढरपूर पर्यंत आषाढी वारीला जे वारकरी जातात कुठल्या भक्तिभावाने त्यांना जे संतांनी शिकवण दिली त्या शिकवणीचा आदर करून कुठलाही तक्रार, भांडण न करता त्याचं पालन केलं जातं आणि वारकरी काय त्या जगाला त्या तुकाराम महाराज, माऊली, सर्व संतांनी या दिशा दाखवून दिली त्या साई म्हणून हे सर्व वारकरी त्यांचं काम करत असतात. याची भावना आपण लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला पाहिजे होता. ही दिंडी इथे आणायची वेळ येऊन द्यायला नव्हती पाहिजे. यापुढं आपल्याला विनंती करतो सर्व वारकऱ्यांच्या वतीने की आपण निश्चित स्वरूपात वारकऱ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. काय तर भविष्यात आपण त्याचा विचार जर केला नाही तर तुकाराम महाराजच्या म्हणण्याप्रमाणे देऊ ते देऊ, काशीची लंगटी, नाहीतरी नागराच्या माथे अनुकाठी या न्यायाने सर्वांना उतरावं लागेल. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता आपण विनंतीपूर्वक सांगतो की आपल्या त्या सर्व वारकऱ्यांचा विनंती मान ठेवा आणि तुम्हाला विनंती करतो की या जे काही झाली घटना त्याचा लवकर तपास करावा अशी सर्व वारकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती. रामकृष्ण हरी रामकृष्ण. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली जानगंगा, नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. खरं तर आजचा दिवस आपल्यासाठी दुर्दैवी म्हणावा लागेल. आपल्याला भजनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निषेध मोर्चा काढावा लागतोय, आंदोलन काढावं लागतंय. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब हे जर सुरक्षित नाही तर ही जनता कोणाच्या जीवावरती सुरक्षित राहणार आहे हा प्रश्न आहे माझा. साहेबने फार लहान वारकरी आहे, साधक आहे, निष्ठावंत वारकरी या मावळ तालुक्यामध्ये जवळपास 40 दिंड्या आहेत. उद्या आम्हाला आषाढी वारीला जायचंय, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. कोणत्या दृष्टीने पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शाने सगळे पादुका ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चोरी होते. 1 महिना झालाय. आपण जर एखाद्या अधिकाराचा फोन आला वरतून तर तुम्ही स्टँडअप होता. हा विज्ञानाचा काळ आहे. अनेक खाती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळ प्रांत आहे. त्या काळामध्ये गुप्तहेर खातं होतं. काही काळामध्ये शोध लागले जायचे. महिना झालाय. आम्हाला विनंती करायची आहे तुम्हाला. आम्ही विनंती करण्यासाठी आलो. आम्ही भजन करणारी मंडळी
खरं तर मी साहेबांना बोललो तर आतमध्ये बसूनच भोजन करू, पण या ठिकाणी तुमचं कार्य पाहता सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केले, पुढेही सहकार्य राहील. पण आमच्या देवाचे जर मी लहान म्हणून या ठिकाणी मोठा गाज घेतोय, उद्या जर त्याचा शोध लागला नाही, गोरगरिबाने कष्टाने शेतामध्ये राबून एक रुपये करून ते दागिने घडवलेत, देवाच्या डोक्यावरती घातलेत, देवाच्या डोक्यावरती तो मुकुट, ते मणी सोन्याचे आमच्या कष्टाचे आणि घामाचे, हे काय फुकटचे नाहीये, कुणाकून देणग्या घेऊन केलेले नाही. आणि हे दागिने देवाच्या डोक्यावरती शोभून दिसतात. ज्या दिवशी ते शोभून दिसतील त्या दिवशी आम्ही आषाढी पंढरीला मोकळ्या श्वासाने भजन करण्यावर बऱ्या तुकोबऱ्यांचं जाऊ ही विनंती करतो. साहेब आपण सुद्धा महिनाभर काय तपास लावला याची उत्तर आम्हाला द्यावी. अनेक मंडळी आहेत या ठिकाणी दिसायला छोटे पण 40 दिंड्या या मावळच्या लगत याचं भान आपल्या पण डोक्यात असावं. हा मावळचा गाव, हे कामचं गाव आपल्याला कमी पडेल. आपल्याला माहिती वारकरी संप्रदायावरती ज्ञानोबराय तुकोबरायसाठी प्राण देणारी मंडळी याच मातीमध्ये आहे, याचं भान ठेवावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोणते बाबा? आज या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुका हिंदू समाज अनेक दिंड्या, महाराजांनी सांगितलं 40 दिंड्या, 40 दिंड्या नाही त्या सगळ्या जर इथं आल्या तर काय होईल याची तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. आणि वास्तविक पाहता आज जो मोर्चा या ठिकाणी काढण्याची वेळ आली, वास्तविक पाहता ही वेळ यायला नको होती, परंतु तुकोबाराय म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. तसं वारकरी असं आहे की भले तरी देव कासेची लंगोटी, नाथावाचे माटे हाणू काठी, असा सुद्धा वारकरी आहे. परंतु ह्या वारकऱ्यांच्या भावना दुखू नये. आज भगवंताचा मुकुट जाणं, रुक्मिणी आईचं मंगळसूत्र जाणं हे वास्तव पाहता ही फार मोठ्या वारकऱ्यांचा, हा वारकरी संप्रदायाचा हा अपमान आहे. हा अपमान वारकरी संप्रदाय सहन करू शकत नाही. म्हणून साहेबांना एक विनंती आहे की साहेब तुम्ही याचा वास्तव पाहता इथपर्यंत एवढं द्यायला नको होतं, तरी पण तुम्ही इथपर्यंत आणण्याची वेळ आणली. इथूनकडे तो लवकरात लवकर तपास करावा आणि माझ्या पांडुरंगाचा, माझ्या रुक्मिणी साहेबांचा हे जे गेलेले दागिने ते परत मिळावे हीच या ठिकाणी अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आमंत्रण काम वाढवं नाम पवित्र पुण्य सलीम इंद्रायणी मैयाच्या चिरावर आपल्याला आमचे तुकोबार पादुका असतात. या पादुका सणावर गेले अनेक वर्ष अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि तो सप्ताह झाल्याच्या नंतर साहेब त्या देवाची अभूषणाच्या देवाची अलंकार सोडून गेलेले आहेत. खरं तर ही असणारी घटना ही महाराष्ट्राबद्दल पद्धतीने त्याचा दोन पूर्णपणे महाराष्ट्रात येईल आणि वारकऱ्यांना एक संताप निर्माण होईल. परंतु आम्ही वारकरी आपणास प्रयोग करीत आहोत, आपणास विनंती करीत आहोत की आमच्या देवाची अभूषणं, आमच्या देवाची अलंकार हे सुरक्षितपणे तुम्ही आमच्या हातात सुपूर्द करावी ही आपल्याला विनंती आहे. मग मावळ तालुका हिंदू समाज असेल, अखिल भारतीय वारकरी मंडळ असेल, पवनमाळ वारकरी समाज असेल, आपल्या सर्वांच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे. उपस्थित सर्व वारकरी खऱ्या अर्थाने एक महिन्यापूर्वी आपल्या गोमती साबळी फाटा येथील तुकाराम महाराजांच्या पादुका आहे, तिथं मंदिर आहे. आपल्या 35 गावांची काही गोष्ट आहे. आता 35 गावाच्या वतीने आपला हा मोर्चाचं मुख्य कारण 1 महिना झालं त्या ठिकाणचं मुकुट आम्ही चोरीत केलं आणि ते सापडलं. त्याच्या वेळचा सुद्धा आपल्या सर्वांना आहे. हे 7 परवा दिवशी काही बच्चेवारा दिवशी बोललो, अशा प्रकारचा विषय झाला. त्यांनी पण सांगितलं आपण सर्वजण एकत्र येऊ, कारण का आता पुढच्या वारचे नियोजन चालले सगळ्या दिवशी होते आणि सर्व वारकरी या ठिकाणी आणले तर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. हा विषय महाराष्ट्राबरोबर आहे. तर काही प्रमाणात मोजक्या लोकांना बोलून आपण या ठिकाणी आलात. मला बघून सर्व दिंडी चालकांचं, मावळ दिंडी समाजाच्या सर्व वारकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. कारण हा विषय सगळ्यातल्या जीवाभावाचा विषय, आत्महत्येचा विषय आणि खऱ्या अर्थाने आपल्याला एक फटक्यात आघात झाल्यासारखा विषय आहे. कुठल्याही विषय जे ज्याला आपण जीवन बघ शकतो ते आपल्या संत आणि देव
त्या गोष्टींच्या विचाराने आपण चालत असतो. आता आपण पाहतोय जीवनामध्ये जीवन जगायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा वारकरी हा राहिला पाहिजे, संततेच्या राहिले पाहिजे, तर आपलं जीवन जगत करता येईल. आजच्या विचारामध्ये ह्या गोष्टी थोडं म्हणजे दुसरं स्थान दिलं जाते, बरोबर नाही. ही गोष्ट सगळ्यात प्रथम क्रमांकाची आहे. आजही आपण फक्त या विचार संस्कार जपण्याचं काम ह्या वारकऱ्याने केलं आणि वारकरी संस्कार विचार जपतात तेव्हा हा समाज ठीक करतोय. आजही बघा तुम्ही समाजामध्ये लोक बघा आणि कीर्तनामध्ये लोक बघा, हा मोठा फरक आहे. हे वारकऱ्यामध्ये जो विचार असतो तो विचार प्रचंड समाजाला दिशा देणारा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्या दिशेवरती हा समाज चालतो. संतांनी लिहिलंय हा वारकरी का असावा तर संतांचा जयजयकार, संतांनी देवाचा जयजयकार केला आणि देवापाशी जाण्याचं काम वारकऱ्याच्या माध्यमातून आपल्या कोणाला चांगल्या माणसाला होऊ शकतं. म्हणून हा विचार वारकऱ्याचा आज जपला पाहिजे. ती स्थाने तुकारामाला थांबायचे, उत्तर करायचे, त्यांच्या पाठोपाठ द्या. 22 वर्षापूर्वी आणि 35 गावं एकत्र करून त्या ठिकाणी सत्य आणि चालू केली. एक 4 भागाचा निर्माण होऊया अशा प्रकारे अनेक ठिकाणी सत्य होतात आणि त्या ठिकाणी सुरक्षा कार्य करतो, ते सहभाग देतो. कारण का हा विचार आपल्याला फक्त काळजी गरज आहे आणि अशा ठिकाणी जर वाईट कृत्या तर असे कृत्य करत असतील त्याचा बंदोबस्त करणं. एखादं काम चांगलं काम हातात तर मागे ठेवा, पण ह्या कामाला पहिले पावलं द्या. कारण का ह्या कामामुळे समाज टिकावे. हे जर व्यवस्था मोठी काढली तर समाजामध्ये काय होईल काय सांगता येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था चांगली व्यवस्था याच्यामध्ये जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तपास करतो म्हणून सांगितलं की सांगणार नाही, खऱ्या अर्थाने तुमचं अपयश तुम्ही लागता. हे अपयश आहे तुमचं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 2-4 दिवसामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये सर्व प्रसंग होण्याच्या माध्यमातून कुठलाही विषय धार्मिक असेल त्याला पहिलं प्राधान्य द्या. एखादा आमचा वारकरी आला त्याची इज्जत करा. वारकरी ठीक आहे, 5 चुकीचे लोक असू शकतात, पण वारकरी हा वारकरीच आहे आणि चुकीचे लोक पण तुमच्या लक्षात असतात. ते काय आम्ही सांगायची आवश्यकता नाही, पण वारकऱ्याला किंमत आहे. त्याचा काय प्रश्न असेल समजून घ्या, त्याला बसायला विशेष बसायला द्या आणि त्याचा मान सन्मान करा. अरे आपल्या पुण्यवान करा. आमचा वेगळा नाहीये, आमच्या तीन लोक आहे आणि एक जबाबदारी तुमच्या दिलेल्या त्या जबाबदारी आम्हाला Receive 370 rupees on Google Pay for business. त्या ठिकाणी सहकार्य करत असतात. ह्या पुस्तकामध्ये ह्याचा प्रश्न आणू नये आता वारकऱ्याच्या वतीने आम्ही काय आलो तर जेणेकरून तुम्हाला जाणीव असायची असा विचार कुठल्या विषयाला पहिला प्राधान्य द्यायचं तुम्ही आणि कुठल्या विषयाला मागचं द्यायचं नंतर द्यायचं ह्या गोष्टीसाठी आम्ही विचारतो. कारण कुठल्या पण गोष्टी आपण घेतो तिच्यात वेळ व्यस्त घालतो. आज आजच्या तुमचं पुढे घेऊन किती असतं तर वेळ नसतं, इतकी कामं असतं तुमची, तरी त्याच्याला काम पुढलं पहिलं घेतलं पाहिजे. हा विचार आपण या पुस्तकामध्ये करा. अन्यथा त्या भविष्यकाळामध्ये हात वारकरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही या पुस्तकामध्ये एकत्र बसणार दिंडी भाग आणलेला आणि याच्यामध्ये सगळ्या दिंडी एकत्र येतो. खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना किंमत असावी. सर्व प्रशासन खातो आज आहे ना आमचे जो रान नाही त्याच्या बाबतीत त्याच्या काही मला व्यक्त काही दुःख व्यक्त करतात. कारण वारकऱ्यांना प्रशासनामध्ये पोलीस खात्यामध्ये किंमतच नाही. या पुढच्या काळामध्ये याचं नियोजन आम्ही तालुका लेवलला करू. भविष्य काळामध्ये तुम्हाला सुद्धा आठवण असावी तर हा विचार आपल्याला तारू शकणार आहे. आपल्या परिवाराला पण तारणार आहे, आपल्या परिवाराला पण चांगले दिवस आणणार आहे, तो हा विचार आणणार आहे. या आठवणीतून तुम्ही सुद्धा भविष्य काळामध्ये चांगलं काम करा. कुठल्याही धार्मिक क्षेत्रातल्या माणसावरती अन्याय होणार नाही आणि कुठे असं उच्च वाईट कृत्य घडलं तर त्याच्यामध्ये हेही भाग घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आता मोठी आमचा एक तुम्हाला फक्त सांगण्यासाठी की ह्या गोष्टी 15-20 दिवसामध्ये निकाली काढा. त्याच्या वारी परत आल्यानंतर फक्त आम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येऊ. त्या वेळेला जाग विचारणार नाही. त्या वेळेला काही गोष्टी काही केलं तर तुम्हाला सण करावं होती. माझी आव्हानाने विनंती आहे या सर्व गोष्टी कारण मी सांगतो माझ्या उपस्थित जेव्हा चालू होतं तेव्हा 10 दिवस तेव्हा 3000 वारकऱ्यांनी वेळ लोक घेतलं. बरोबर 3000 पण तेव्हा 3000 लोकांनी वारकऱ्यांनी मला माहिती आहे हा वारकरी व्यवसाय ना किती चांगला आहे आणि तिने चांगल्या भावनेतून काम करतो, चांगल्या गोष्टीसाठी पुढे येतो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आपण या पुढच्या काळामध्ये ही वेळ आणून देऊ नका. 15 दिवसामध्ये तुम्ही मुलीला काम लावा. अध्यक्षाने वेगळे पुढे त्यांना विनंती आहे तुम्ही बोलणार निवेदन द्या. निवेदन पुढे बरोबर
हा मागे जरा सगळी जरा हो तुम्ही सोडा देऊ सोडा काय होत नाही सोडा तुम्ही त्यांना फोटो काढा 1 मिनिट हायकोर्ट महाराज मनापासून सर्व वारकऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय अटकवर साहेब आपल्याला एकच शब्दात सांगावं त्यांनी. रामकृष्ण हरी. सर्वांना आवाज येतोय. माऊली तुम्ही कारण जरी चुकीचं असलं म्हणजे माझी आता दुविधा परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आले या गोष्टीचं दुःख मानावं की माझ्याच परिवारातली माणसं आलेली आहे म्हणून आनंद मानावा याच अडचणी. इथे महाराज म्हणत होते मी लहान आहे मोठा आहे नवीन महाराज आहे. महाराज असतात आणि वारकऱ्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. वा 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 एका वारकरी परिवारातला आहे म्हणून तुमचं इथे आनंद म्हणजे कारण थोडा वेळ बाजूला ठेवतो तुम्ही आपण मूळ कारणावर नंतर तुम्ही लोक इथे आले मग अंतःकरणापासून सांगतो माझ्या एवढा आनंदी कारण माझ्या पोलीस स्टेशनला माझ्या घरचे अजून कोणी आले नाही. वारकरी घरातला असल्यामुळे माझे वारकरी परिवारातली लोक आली हा त्याहून मोठा माझ्यासाठी फॅमिलीच आले सर. आता मी 2-3 गोष्टी फक्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जो मुद्दा मांडला चोरी झालेली आहे निश्चितपणे ही दुर्दैवी घटना आहे. आपले प्रयत्न जे चालू आहे ते मी आपल्याला शेवटी माझ्या 2 मिनिटाच्या भाषणाची शेवटी सांगतो. त्याआधी वारकरी कुटुंबाचं कसं असल्याचं सांगितलं हा परिवार आहे. तर त्याआधी मला एक सांगायचं माझ्याकडे अध्यक्ष तुम्ही याच्यात आले होते मागच्या आठवड्यात आपण खूप महाराजांनी व्यक्त केलं की वारकऱ्यांचा अपमान. आपण 7-8 लोक आल्यानंतर यांना माझ्या केबिनमध्ये सगळ्यांना तुझ्याबरोबर दांबूकर सरपंच पण होते सगळे होते सर्वांना केबिनमध्ये बसून पाणी विचारून नंतर यांची चर्चा केली. या 8-10 लोकांना त्या दिवसापर्यंत झालेला सर्व तपास सांगितला होता की सांगितलं होतं ना. त्या लोकांना समजून पण सांगितलं तपास चालू आहे त्या दिवसापर्यंत केलेला तपास पण सांगितला. मी तेही सांगतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी सांगितलं. दुसरी गोष्ट एक सांगतो या गुन्ह्याचा तपास तांत्रिक दृष्टीने आपण सर्वतोपरी करीत आहोत. 100% देऊन हा आरोपी पकडण्यासाठीच माझं पोलीस स्टेशन प्रयत्न करेल यात मी कोणतीही उमेदीच प्रकार होऊ देणार नाही. राहिला विषय वारकऱ्यांचा सन्मान वारकऱ्यांचा मान हा माझ्या अंतकरणाचा विषय. मी जोपर्यंत आहे ही वर्दी आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून तसे लागेल माझ्या तर अंतकरणापासून आहे. वारकरी माझा आहे त्यांचा मान आहे आणि हा गुन्हा असू द्या किंवा इतर कोणता गुन्हा चेअरमन साहेबांनी जसं सांगितलं प्रायोरिटी 100% चेअरमन साहेबांचा मुद्दा अगदी योग्य आहे. आम्ही आमच्या पूर्ण प्रायोरिटी या गुन्ह्याच्या मागे लावू माझी चांगली टीम देतो. आतापर्यंतचा तपास पण माझ्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी विजय पाटील साहेब म्हणजे तपास देताना सुद्धा पोलीस स्टेशनचा सगळ्यात जो सिनियर अधिकारी आहे माझ्याकडचा त्यांच्याकडे आपण तपास दिलेला आहे. त्या तपासाला स्वतः आम्ही फॉलोअप करतोय. DYSP साहेब कंटिन्यू मार्गदर्शन करतायत. आमची LCBची टीम त्याच्यावर काम करते. आपण तिथलं तांत्रिक मुद्दे आपण मांडले होते त्या ठिकाणी आपण तांत्रिक विश्लेषण सुद्धा आपण चालू आहे आणि आपला तपास पॉझिटिव्ह वेने पुढे जातोय. निश्चितपणे याच्यात आरोपी आपल्या ताब्यात कमीत कमी वेळ मला आनंदाने भेटतो. मी माऊली रामकृष्ण हरी एक गोष्ट सांगतो.